जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। भीमरूपी स्तोत्रातील चौथं स्तोत्र आता आपण पाहणार आहोत। फार सुंदर स्तोत्र आहे, प्रामाणिका वृत्तामध्ये लिहिलेलं आहे। त्या वृत्ताचं वैशिष्ट्य असं आहे की ते वृत्त तुम्हाला वीररस प्रकट करणार आहे। कसं आहे, अंजनी स्वत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड शक्तिपाहता वितंड दैत्य मारले उदंड धग धगितेसी कळा वितंड शक्ती चंचळा चळत चळितसी लीळा प्रचंड भीम आगळा उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे तेजून सूर्यमंडळा नभात भीम आगळा लुळीत बाळकी लीळा गिळोन सूर्यमंडळा बहुत पोळता क्षणीच थुंकिला तत्क्षणी धग धगित बुबळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा कराळ काळ मुखतो रिपुकुळास दुःखतो। अशा प्रकारचं हे अप्रतिम वर्णन समर्थांनी मारुतीरायांचं केलं। प्रामुख्यानं बालभाव दाखवला। श्री हनुमंतांनी बाळपणी ज्या ज्या काही लीला केल्या त्यातल्या विशेष लीलेमध्ये सूर्यापर्यंत उड्डाण करणं आणि त्याचा ग्रास करणं, तर त्याचा उल्लेख इथे सापडतो। सुरुवात आहे, अंजनी सुत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड शक्तिपाहता वितंड दैत्य मारले उदंड। अंजनीचा पुत्र हनुमान आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अंजनी माता शिवभक्त होती आणि शिवांच्या कृपेनंच हा थोर पुत्र तिला प्राप्त झाला। 11वा रुद्र प्राप्त झाला आणि हा कसा आहे, प्रचंड आहे, प्रचंड आकाराने आहे, बुद्धीनेही प्रचंड आहे, वेगानेही प्रचंड आहे, भक्तीनेही प्रचंड आहे, राजनैतिक बुद्धिबळानेही प्रचंड आहे। सर्वच बाबतीत तो प्रचंड आहे। वज्रपुच्छ काळदंड, त्याचं पुच्छ आहे, वज्रपुच्छ आहे, वज्राप्रमाणे आघात करणार आहे। इतकंच नव्हे तर वज्र सर्व काही भेदतं, त्याप्रमाणे हनुमंतांचं पुच्छ सर्व काही भेदून जातं आणि त्याला मात्र कोणी भेदू शकत नाही। हे या पुच्छाचं लक्षण आहे। पुराणांमध्ये असं वर्णन आहे की शिवांनीच पार्वतीपती शिवांनीच जेव्हा अवतार घ्यायचं ठरवलं आणि ब्रह्मचार्याचा अवतार, त्यावेळेला पार्वती माता कुठे राहणार, तेव्हा त्यांना स्थान दिलं पुच्छामध्ये। त्यामुळे ते शक्ती स्वरूप आहे। हनुमान ब्रह्मचारी असल्यामुळं आता ह्या रूपाला स्त्री नाही आहे, मग ती शक्ती रूपामध्ये पार्वती त्या शेपटीमध्ये त्यांच्या आहे, म्हणून ते वज्रपुच्छ आहे। आणि वज्रपुच्छ काळदंडाप्रमाणे असतं, म्हणजे त्या पुच्छाचा तडाखा बसला की काळाचाच तडाखा बसला आहे अशी स्थिती प्राप्त होते। म्हणून त्या पुच्छाला, शेपटीला काळदंड असं समर्थ म्हणतात। शक्ती पाहता वितंड दैत्य मारले उदंड। वितंड म्हणजे ज्याची मोजदाद करता येणार नाही इतकं मोठं, इतकं भयंकर आणि भीषण त्या पुच्छाची शक्ती इतकी अद्भुत आहे। आणि त्यामुळे हनुमंतांची शक्ती इतकी अद्भुत आहे की त्या पुच्छाच्या जोरावर हनुमंतांनी लक्षावधी राक्षसांना त्या पुच्छामध्ये गुंडाळलं आणि त्या पुच्छाच्या तडाख्याने संपवलेलं आहे। लंकेमध्ये सीतामाईचा शोध झाल्यानंतर हनुमंत विचार करतात की दूताचं कर्तव्य हे फक्त त्याला दिलेलं प्रमुख काम पूर्ण करणं म्हणजेच सीताशोध एवढंच नसून त्याच्या जोरावर ते कार्य पूर्ण झाल्यानंतर अन्यही अनुषंगिक कामं त्यांनी करायला हवीत। विशेष म्हणजे शत्रू आणि आपण यांच्यामध्ये सामरिकदृष्ट्या कोण बलवान आहे, कोण समर्थ आहे याचा अंदाज न घेता फक्त सीताशोध करून आपण परत गेलो तर ते अपूर्ण काम राहील। म्हणून त्या शत्रूची शक्ती किती आहे, कशामध्ये त्याची शक्ती आहे याचा विचार करून त्या शत्रूला जर सुरुवातीलाच काही तडाखे बसवले आणि नामोहरम केलं, मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण केलं तर ते अधिक लाभदायक ठरेल असा विचार करून हनुमंतांनी नंतर राक्षसांवर आक्रमण केलं, पकडले जाण्याचं नाटक केलं आणि त्यानंतर त्यांची जेव्हा धिंड काढली त्यावेळेला शेपटीत आग लावली आणि त्या आगीच्या जोरावरच हनुमंतांनी लंका जाळली।
आणि म्हणून दैत्य मारले उदंड असे समर्थ म्हणतात. धगधगी तसी कळा वितंड शक्ती चंचळा चळत चळीत असी लीळा प्रचंड भीम आगळा. हनुमंतराय जेव्हा प्रचंड मोठं रूप धारण करतात तेव्हा त्यांचा देह जसा वाढतो त्याप्रमाणे त्यांचं तेज वाढत जातं असं वाल्मिकींनी वर्णन केलंय. आणि ते मुळात सुवर्णवर्णाचे आहेत. सोनेरी रंग त्यांचा देहाचा आहे. स्वर्ण शैलाभ देह असं त्यांना म्हटलेलं आहे. किंवा हनुमंत हे सोन्याच्या पर्वताच्या सारखे दिसतात. पण जेव्हा ते अधिक अधिक आपला आकार वाढवत नेतात त्यावेळेला त्यांचा रंग बदलत बदलत तो तांबूस होत जातो आणि नंतर तर तो लाल भडक होतो. लालबुंद असा रंग होतो. म्हणून पेटलेला अग्नीच आणि त्याच्यातून अनेक ठिणग्या बाहेर पडाव्यात की काय असं वाटावं असे हनुमंत दिसायला लागतात. धगधगीत तसी कळा. कळा याचा अर्थ इथं रूप. दुसरा कळा शब्दाचा अर्थ आहे अंश. हनुमंतांचा एक अंश अत्यंत देदीप्यमान तेजस्वी आहे. त्याही दृष्टीनं धगधगी तसी कळा असं म्हणता येतं. धगधगी तसी कळा प्रचंड भीम आगळा उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे. आगळा याचा अर्थ त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तर असू शकत नाही. तो अत्यंत अद्भुत असा आहे. रावणानं जेव्हा हनुमंतांना इतका विध्वंस करताना ऐकलं, प्रत्यक्ष बघितलेलं नव्हतं, पण हनुमंतांनी 80,000 किंकर जातीचे राक्षस मारले. त्यानंतर जंबूमाली नावाचा प्रहस्ताचा पुत्र, जो प्रहस्त रावणाचा सेनापती आहे, त्याच्या पुत्राला लाखो राक्षसांच्या समवेत मारून टाकलं. त्यानंतर पुन्हा 5 अमात्य पुत्रांना मारुतीरायांनी संपवलं. 5 सेनापतींना संपवलं. ते सगळेजण लढायला जातात, परत कोणीच येत नाही. त्यामधल्या काळामध्ये प्रमदा नावाचं जीवन आहे ते विध्वंस केलं होतं. रावणाची जी देवता आहे तिचाही प्रासाद विध्वंस केला आणि तिथल्या रक्षकांना सुद्धा भस्म करून टाकलं. इतकी भयंकर त्यांची हनुमंतांची ती संहार लीला ऐकल्यानंतरच रावण भयभीत झाला. आणि म्हणून हनुमंत हे आगळे वेगळे आहेत. आणि जेव्हा अक्षकुमाराला रावण पाठवतो की अक्षकुमार आता तू जा लढायला, तेव्हा सांगताना त्यांनी सांगितलं, मला वालीचं बळ माहिती आहे, जांबवंताचं बळ माहिती आहे, सुग्रीवाचं बळ माहिती आहे, मला मैंद द्विविध यांचं बळ माहिती आहे. हे अत्यंत अद्भुत असे वानर आहेत, बलवान वानर आहेत. पण हे जे वानर आहे जे आत्ता विध्वंस करत आहे, अजून त्याला ते हनुमान आहेत हे माहिती नाही आहे. तर हे कोणी विचित्र वानर जे आलेलं आहे, जे प्रमदावन विध्वंस करत आहे आणि राक्षस मारतच सुटलंय, हे कुठलं तरी वेगळंच वानर दिसतं. आणि या वानराची शक्ती या आधीच्या सांगितलेल्या वानरांच्या गोळाबिरीजेपेक्षाही अधिक आहे असं मला वाटतं. म्हणून हनुमान आगळे वेगळे आहेत. उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे. प्रचंड मोठा आकार ते धारण करतात. सीताबाईंना जेव्हा हनुमंतांनी म्हटलं, माय आता एक काम कर, तू इतकी दुःखी आहेस, रामराय तिथं दुःखी आहेत, मला असं वाटतं मीच तुला पाठीवर बसवतो आणि रामरायांना आजच्याच तुझी भेट घालून देतो. तेव्हा सीताबाईंना प्रश्न पडला, एवढासा हा वानर आला असेल समुद्र ओलांडून स्वशक्तीवर, पण मला बरोबर त्याला परत न्यायचं असेल तर एवढा हा वानर मला कसं काय बरं नेऊ शकेल. म्हणून तिनं शंका व्यक्त केली. हसत हसत मारुतीरायांनी प्रचंड मोठं रूप धारण केलं. मेरू पर्वतापेक्षाही मोठं रूप हनुमान धारण करतात आणि म्हणतात, हे भगवती आता चल, मी तुला पाठीवर बसून घेऊन जातो. इतके हनुमान प्रचंड आहेत. आणि धाकुटा म्हणजे इतके लहान होतात. लंकेमध्ये प्रवेश करताना हनुमंतांनी एकदम लहान रूप घेतलं. सुरसा नावाची जी नागमाता आहे, जिची योजना देवांनी हनुमंतरायांच्या परीक्षेसाठी केली, त्या सुरसेला वरदान होतं की दक्षिण समुद्रावर आव असून ती उभी राहिल्यानंतर तिच्या मुखाच्या आत प्रवेश केल्याखेरीज कुणालाही गत्यंतर नाही. आणि आत प्रवेश केल्यानंतर तो बाहेर येऊ शकत नाही, कारण ती नागमाता तिला खाऊन टाकणार. आणि हनुमंतांच्या समोर ती अशी आव असून जेव्हा उभी राहते त्यावेळेला हनुमान आपला आकार वाढवतात. ती त्यांच्यापेक्षाही दुप्पट मुखाचा आकार वाढवते
100 योजनापर्यंत आकार वाढल्यानंतर हनुमान एकदम युक्ती करतात आणि एकदम छोटं स्वरूप घेतात, तिच्या मुखाच्या आत प्रवेश करतात आणि आत प्रवेश केल्यानंतर तिथून पुन्हा बाहेर येतात. आता ती मुख बंद करायला लागते, तोपर्यंत हनुमान सहज बाहेर आलेले आणि तिनं मुख बंद केलं. हनुमान म्हणाले, मी आज जाऊन आलो बाहेर, तुला मला खाता आलं नाही, आता मला पलीकडे जाऊ दे. असे हनुमान विराट पण होतात आणि धाकुटे म्हणजे एकदम लहान सुद्धा होतात. विराट धाकुटा दिसे. त्यजून शून्य मंडळा नभात भीमा आगळा. हनुमान इतके 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 मोठे होतात की शून्य मंडळापर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपली बुद्धी जात नाही तेवढे ते मोठे होतात. आणि नभात भीम आगळा, त्याचा तो विस्तार कमी करून हनुमान आकाशामध्ये विलसायला लागतात. आता यामध्ये वेदांतिक अर्थ सुद्धा खूप भरलेला आहे. थोडक्यात तो बघायचा आहे की हनुमान हे जगज्योतीचं रूप आहे, वायुतत्व प्रधानता आहे, त्यामुळे जगज्योतीचं रूप आहे आणि जगज्योतीचं स्वरूप हे शून्य मंडळापर्यंत आहे. त्या शून्यत्वाचं निरसन झालं की परब्रह्माची स्थिती प्राप्त होते. त्यामुळे शून्यत्व निरसन केल्यानंतर म्हणजे या अज्ञानातूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आहे अशी मान्यता आहे. तेव्हा तिथपर्यंत विस्तार पावल्यानंतर हनुमान त्या जगज्योतीच्या परमशुद्ध रूपापर्यंत जाऊन पोहोचतात, म्हणजे त्यांचंच स्वरूप धारण करतात आणि ते रूप धारण केलं एकदा की मग ते जगज्योती रूप होऊन जातात, मूळ स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्या शून्य मंडळाचा म्हणजेच त्या शून्यत्वाचाही त्याग करून त्या परब्रह्माशी एकरूप होतात, तदाकार होतात. आणि म्हणून नभात भीम आगळा, नभाला सुद्धा आकाशाला सुद्धा शून्यत्वाचंच रूप मानलेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळा असा हनुमान हे एकत्वानं, जिथं शून्यत्वाच्या पलीकडे असणारं एकत्व आहे तिथं जाऊन हनुमान तद्रूपत्व आहे, तिथं जाऊन हनुमान वेगळे, सगळ्यांपेक्षा विलक्षण, सगळ्यांपेक्षा अद्वितीय, एकमेवाद्वितीय असं परब्रह्म स्वरूपालाच ते प्राप्त होतात. असा वेदांतिक अर्थ इथं घेणं जास्त उपयुक्त ठरेल. आणि व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर हनुमान इतके मोठे होतात की ते ब्रह्मांडा एवढे मोठे होऊन त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही असं जाणवायला लागतं. ते एकमेवाद्वितीयच असे आहेत असं लक्षात येतं. ही हनुमंतांची स्थिती. आणि पुन्हा लगेच समर्थ त्यांच्या बाळ लीलेकडे वळतात आणि म्हणतात, लुळीत बाळ की लीला गिळवून सूर्यमंडळ बहुत पोळता क्षणीच थुंकिला तत्क्षणी. फार लळा लावणारी ही त्यांची बालकी स्थिती, ती बाललीला इतकी सुंदर आहे. ही बालकाची लीला, लीला म्हणजे खेळ, विनोद, आनंद. ही बाललीला आहे. बालपणीच मी इतकं काही करू शकतो, मोठा झाल्यानंतर मी काय काय करू शकतो याचा अंदाज त्यांनी देवतांना आधीच आणून दिला आणि त्यामुळं देवतांचं भय नष्ट झालं, जे रावणाच्या भयामुळे गांजले होते की मी बाल अवस्थेमध्येच सूर्यमंडळापर्यंत जाऊ शकतो आणि त्याचा ग्रास करू शकतो. असं असताना मी जेव्हा प्रौढ होईन, मोठा होईन आणि प्रत्यक्ष रामकार्याला लागेन, त्यावेळेला केवढं मोठं कार्य मी करू शकतो हे हनुमंतांनी आधी बालपणीच दाखवून दिलं. लुळीत बाळ की लीळा गिळीत सूर्यमंडळा. त्या सूर्यमंडळाला सुंदरसर तांबूस रंगाचं फळ आहे असं मानून या बालकानं ते ग्रहण केलं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हनुमंतांनी जेव्हा पूर्व दिशेला तो उगवता सूर्य पाहिला त्यावेळेला त्यांना ते फळ आहे असं वाटलं आणि हनुमंतांनी ते फळ ग्रहण करण्यासाठी उड्डाण करायचं ठरवलं. जसे ते उड्डाण करतात ते फळ अधिक अधिक लांब जाते आणि म्हणून त्यांचा आकार आणि वेग वाढत गेला आणि तो इतका वाढला की त्यांच्या मुखाचा आकार सूर्यमंडळापेक्षाही अनेक पट मोठा झाला आणि ते सूर्यमंडळ त्यांनी आपल्या मुखामध्ये घेतलं. पण त्याची उष्णता त्यांना जाणवली, चटका बसला. बहुत पोळता क्षणीच थुंकिला तत्क्षणी. ते सूर्यमंडळ त्यांनी थुंकून टाकलं, भाजलं मुखामध्ये. आणि बालकाची स्थिती ते दाखवतात
बाललीला दाखवतात, म्हणून त्यांनी ते पटकन ठुंकून टाकलं असा विनोद समर्थांनी इथं मांडलेला आहे. पण या विनोदाच्या मागं सुद्धा एक मोठं तत्वज्ञान आहे. ते म्हणजे हनुमान वायुतत्व आहे आणि सूर्य तेजतत्व प्रधान आहे, म्हणून वायुतत्व हा तेजतत्वाला ग्रासून टाकतो. हे वेदांतातील संवर्ग विद्येतलं एक महान तत्व हनुमंतांनी आपल्या या बाललीलेमध्ये अभिव्यक्त केलेला आहे. पुढचा भाग उद्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.